दी गर्ज ऑटोमॅटिव्ह एका छोट्या प्रवासातून सुरू झालेली, पण महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर स्वतःची ठळक ओळख निर्माण करणारी प्रवास कथा. ही कथा आहे दूरदृष्टीची, सातत्याची आणि विश्वास जपणाऱ्या परंपरेची. 1958 लातूर जिल्हा. 3 मार्च 1958 रोजी सर्वसाधारण कुटुंबात राजाभाऊ मुकुंदराव गर्जे यांचा जन्म झाला. अगदी लहान वयातच वडिलांच्या निधनामुळे गर्जे परिवाराला मोठा धक्का बसला, पण त्यातून उभं राहण्याची जिद्द दिली आई शांताबाई यांनी. 1975 एका छोट्याशा गिरणीतून सुरू झाला गर्जे उद्योग समूहाचा प्रवास. गुणवत्ता आणि सातत्य यांना केंद्रस्थानी ठेवत धान्य कोठ्या, स्टील फर्निचर, इलेक्ट्रिकल फॅब्रिकेशन यांचं मॅन्युफॅक्चरिंग यातून जन्म घेतला कोहिनूर स्टील्सने. 1981 MIDC लातूर येथे नवीन जागेत झाली गर्जे स्टील्सची स्थापना. डोमेस्टिक फॅब्रिकेशन पासून ते धरणांवरील स्पिलवे गेट्स निर्माण करण्यापर्यंत उद्योगाचा आकार वेगाने वाढत गेला. उत्कृष्ट दर्जा आणि विश्वसनीयतेमुळे लातूर आणि उपविभागातील जवळपास सर्व धरणांवर गर्जे स्टील्सची ओळख ठळकपणे उमटली. मग 1993 ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नवा टप्पा. लातूरमधला ऑटोमोबाईल बाजार अजून स्थिर आकार घेत होता आणि त्याच काळात घेतलं गेलं एक निर्णायक पाऊल. टाटा मोटर्सचं अधिकृत सर्व्हिस सेंटर. त्या अंतर्गत हजारो ग्राहकांशी जोडलं गेलं एक विश्वासाचं नातं. त्याच वर्षी धाराशिवमध्ये सुरू झालेलं भवानी स्पन पाईप ही गर्जे समूहाच्या पायाभरणीतली आणखी एक मजबूत वीट. त्याच सोबत हॉटेल, कमर्शियल, कन्स्ट्रक्शन आणि इंडस्ट्रियल फॅब्रिकेशन गर्जे ग्रुप विविध क्षेत्रात सातत्याने विस्तारत केला. मोठे बंधू श्री गोविंद गर्जे आणि धाकटे बंधू श्री व्यंकटराव गर्जे यांच्या अनमोल साथीने गर्जे ग्रुपने सर्व क्षेत्रात उत्तम काम करत प्रचंड नावलौकिक कमावलं. 2008 मध्ये स्किल एम्प्लॉईजच्या गर्जेचं केलं सुवर्ण संधीत रूपांतर. गर्जे टेक्निकल इन्स्टिट्यूट, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन ह्या इंडस्ट्री सर्टिफाईड कोर्सेस मार्फत शेकडो युवकांना रोजगारक्षम बनवणारी संस्था. नव्या पिढीचं नेतृत्व आणि आणखी मोठी झेप. 2012 मध्ये सुरू करण्यात आलं प्री ओन वाहनांचे पुनर्निर्मिती केंद्र म्हणजेच रिफर्बिशमेंट सेंटर. मग 2015 मध्ये सुरू झाली फोर्स मोटर्सची डीलरशिप. 2015 पासून ट्रॅव्हल व्हॅन, ट्रॅक्स क्रुझर, स्कूल बसेस या सर्व वाहनांचा विक्रमी सेल. आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये फोर्स मोटर्सच्या बाजारपेठेचा विस्तार करणारा मजबूत हात म्हणजेच गर्जे मोटर्स. 2019 मध्ये निसान सर्व्हिस सेंटरच्या अंतर्गत गाठली व्यवसायाची एक नवीन उंची. कामाच्या उत्कृष्ट दर्जाने कायम ठेवला ग्राहकांचा विश्वास. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये उद्योग थांबले, पण समाजाच्या मदतीसाठीचे विचार थांबले नाहीत. अनलॉक नंतर लातूर आणि बीड जिल्ह्याला आवश्यक असलेल्या वेगवान वैद्यकीय प्रतिसादासाठी 150हून अधिक ॲम्ब्युलन्सेस सरकारी रुग्णालयांना पुरवून गर्जे मोटर्स समाजाच्या सेवेत अग्रस्थानी राहिले. आज गर्जे मोटर्सचे नाव महाराष्ट्रातील टॉप 5 कार्यक्षम डीलरशिप्समध्ये गणले जाते. आणि त्यानंतर आलं एक अनपेक्षित वळण, एक कठीण प्रसंग. 2023 स्वर्गीय राजाभाऊ गर्जे यांचं एका दुर्धर आजाराने निधन झालं. गर्जे ग्रुपचे फाउंडर, सर्वांचे मार्गदर्शक आणि अथक परिश्रमाचे प्रतीक असलेल्या राजाभाऊ गर्जे यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचे मूल्य, संस्कार आणि कामगिरीची परंपरा पुढे नेत त्यांचे चिरंजीव मुकेश राजाभाऊ गर्जे यांनी सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आधुनिक दृष्टी, परिणामकारक नेतृत्व आणि नव्या ऊर्जा घेऊन व्यवसायात नवं बळ मिळवलं. त्यानंतर कृतज्ञ भावनेतून शैक्षणिक क्षेत्रातलं घेतलेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे राजाभाऊ गर्जे फाउंडेशनच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं प्री प्रायमरी स्कूल. समाजाच्या प्रगतीसाठीचा खारीचा वाटा. आणि आता एक नवा अध्याय. 27 नोव्हेंबर 2025
आज या ठिकाणी गर्जे मोटर्स करत आहे एक मोठी उभारणी. इसूझू सेल्स आणि सर्व्हिस फॅसिलिटीचं उद्घाटन. जॅपनीज अभियांत्रिकीची अचूकता आणि गर्जे मोटार्सच्या विश्वासाची परंपरा. उद्योगाच्या नव्या युगाची सुरुवात. संघर्षातून उभा राहिलेलं, समाजाला दिशा देणारं साम्राज्य. औद्योगिक प्रगतीची अखंड परंपरा, 50 वर्षांच्या सातत्याची आणि विश्वासार्हतेची. गर्जे ऑटोमोटिव्ह, जिद्दीची कथा, प्रगतीचा प्रवास.